शालेय विद्यार्थ्यांच्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून यामुळे समाजातील बालकांची सुरक्षा धोक्यात आल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। त्यासाठी विद्यार्थ्यांना चांगला आणि वाईट स्पर्श यामधील फरक समजणे ही काळाची गरज आहे। त्या अनुषंगाने 30 ऑगस्ट रोजी जळगाव जामोद शहरातील दी न्यू इरा हायस्कूलमध्ये डॉक्टर आशा सतीश शिरेकर यांच्या विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। मागील काही दिवसांपासून बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढल्या असून त्या रोखण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये गुड टच व बॅड टच बाबत व्यापक जनजागृती असणे व बालकांना त्याबाबतचे ज्ञान असणे गरजेचे असल्याचे मत डॉक्टर आशा शिरेकर यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केले। दी न्यू इरा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात सखी सावित्री समितीची स्थापना करण्यात आली असून त्यामध्ये डॉक्टर आशा सतीश शिरेकर प्रमुख तज्ञ मार्गदर्शक आहेत। त्यांच्या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील प्रांगणात करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य तथा संचालक अविनाश कुलकर्णी हे होते। तसेच कार्यक्रमाला उपप्राचार्य शेख सलीम व कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक SF पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्राचार्य अविनाश कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना बॅड टचचा अनुभव झाल्यास स्वरक्षणासाठी प्राधान्याने काय उपाययोजना करावी याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले। याबाबत कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर आशा सतीश शिरेकर यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून गुड टच व बॅड टच याबाबत माहिती देऊन समाज विघातक वाईट प्रवृत्तींपासून स्वतःचे संरक्षण स्वतः करण्यासाठी स्वयंसिद्ध होण्याचे मार्गदर्शन केले। MCN न्यूज मराठी करिता दिलीप इंगळे, जळगाव। तसेच सर्व विद्यार्थी बाल मित्र मैत्रिणींना व्हेरी गुड मॉर्निंग। आज मग आनंददायी शुक्रवार, आज आनंदाचा दिवस, आनंदाचं शिक्षण। तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज ह्या मॅडम इथे का आल्या, तर तुम्ही काही दिवसात तुम्ही ऐकलंच असेल की समाजामध्ये काही वाईट लोकांमुळे थोडंसं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। तर त्याबद्दलच आपल्या शासनाने असे आदेश काढलेले आहेत की प्रत्येक शाळांमध्ये एक सखी सावित्री समितीची स्थापना झाली पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांना एक सुरक्षित वातावरण निर्माण झाले पाहिजे, त्यांना एक सुरक्षितता मिळाली पाहिजे। जसं की आमच्या वैद्यकीय क्षेत्रात म्हटलंच जाते की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे काहीतरी आजार होण्याआधी आपण त्यांना प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजे की आपण आजार होण्यापासून आधी टाळले कसे पाहिजे। तसेच या बाबतीत सुद्धा आहे की काही वाईट कृत्य घडण्याआधीच जर आपण त्याच्यावर काही उपाययोजना केल्या तर आपण हे टाळू शकतो। आणि त्या संदर्भातच मी तुम्हाला गुड टच आणि बॅड टच याविषयी माहिती देण्यासाठी इथे आलेली आहे। तर आपण या गुड टच आणि बॅड टच मधील फरक काय आहे हे जाणून घेऊया। तुमच्यापैकी कोणी सांगू शकेल का की गुड टच म्हणजे काय? कोणी सांगू शकेल? व्हॉट इज मीन बाय गुड टच? यस, बरोबर बरोबर की गुड टच म्हणजे जसे की आपले आई वडील, आजोबा आजी जे प्रेमाने आपल्याला कुरवळतात किंवा आपल्या डोक्यावरून हात फिरवतात, आपल्याला जवळ घेतात आणि असा टच की ज्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं गैर वाटत नाही, आपल्याला कुठल्याही प्रकारचं मनाला वाईट वाटत नाही, कुठेही हर्ट होत नाही, असा स्पर्श म्हणजे गुड टच। तर आता बॅड टच म्हणजे काय? कोणी सांगू शकेल बॅड टच म्हणजे काय? मुलांमध्ये कोणी सांगू शकेल? यस बेटा। दुसऱ्याने लावलेला हात म्हणजे आपण ज्या व्यक्तीला ओळखत नाही त्याने लावलेला हात। हो, अजून कोणी सांगू शकेल डिटेलमध्ये? कारण तुम्हाला हे स्वतः माहीत असणं खूप गरजेचं आहे। मी सांगून माहिती झाल्यापेक्षा तुम्हाला स्वतःला माहिती असणं खूप गरजेचं आहे। मुलींमध्येही सांगू शकता कोणी? ओके, तर बॅड टच, बॅड शब्दातच आहे, बॅड म्हणजे वाईट। बॅड म्हणजे काय? वाईट। तर बॅड टच म्हणजे असा टच की एखाद्या अनोळखी व्यक्तीने वारंवार मुद्दाम होऊन आपल्या प्रायव्हेट पार्टला वारंवार स्पर्श करणे, याला म्हणू आपण बॅड टच।
समजलं? की एखाद्या वाईट उद्देशाने एखाद्या व्यक्तीने आपल्या प्रायव्हेट पार्टला केलेला टच म्हणजे बॅड टच, की ज्यामध्ये आपल्याला अनकम्फर्टेबल फील होते किंवा ज्यामध्ये आपल्याला वाईट वाटते, आपल्याला कुठेतरी हर्ट होते, हा टच म्हणजे बॅड टच. मग असा बॅड टच जेव्हा होतो किंवा आपल्याला असं जाणवते की दिस इज बॅड टच, तर त्यावेळेस आपण काय केले पाहिजे? जसं की कुलकर्णी सरांनी सांगितलं, शाऊट आऊट लाऊडली. काय? शाऊट आऊट लाऊडली. आपण न घाबरता, न कोणताही संकोच बाळगता आपण याविषयी एकतर त्या प्रसंगाला जोराने ओरडायला हवे, म्हणजे आपण समोरचा काही प्रसंग टाळू शकतो. आणि आपण चूप न बसता, न घाबरता आपल्या आई वडिलांसोबत याविषयी बोलायला हवे. कधी तुम्हाला जर असं जाणवले की माझ्या बाबतीत हे असे काहीतरी वाईट घडले, तर आपण कधी चूप किंवा शांत बसू नये. आपल्या आई वडिलांसोबत या बाबतीत आपण बोलायला पाहिजे, जेणेकरून त्या वाईट माणसाच्या वृत्तीला कुठेही वाव मिळाला नाही पाहिजे, कुठेतरी स्टॉप झालं पाहिजे. आपण जर आज चूप बसलो तर त्या व्यक्तीची हे असे वाईट काम करण्याची अजून प्रबळ इच्छाशक्ती जागृत होते. आणि एकतर आपण असं न केल्यामुळे आपण इतर आपल्या मैत्रिणींना, आजूबाजूच्या आपल्या बहिणीला वगैरे पण आपण धोक्यात टाकत आहे, एवढं आपल्या डोक्यात ठेवायचं.